नमो नारायण. ओम नमो नारायण. व्यर्थ ते जीवन दत्तनामा वीण. व्यर्थ ते जीवन स्वतःला आपण अर्पित करत नाही. आपण स्वतःचं आपलं म्हणून काय देतोय? हे बघा, जाता जाता रस्त्यावर फुलं दिसली म्हणून ती तोडली आणि ती नेऊन आपण अगदी मनापासून देवाला अर्पण केली. तुमचं काय गेलं? काहीच नाही. फुलं रस्त्यावरची, ती फुलं तुम्ही पाणी घालून वाढवलेलीच नाही आहेत. तुम्ही ती फुलं तोडलीत आणि परमात्म्याला नेऊन वाहिलीत. मला सांगा, ना फुलं तुमची ना परमात्मा तुमचा, तुम्ही केलंत काय नक्की? म्हणून पूर्वीच्या लोकांनी सांगितले की घराच्या बाहेर किंवा आत्ता सध्याच्या टेरेसमध्ये एक छान तुळशी वृंदावन तयार करावं, एक छान तुळस लावावी. स्वतः रोज सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर आंघोळ करून, झाडलोट करून, सगळं करून, आंघोळ करून त्या तुळशीला पाणी घालावं आणि त्या तुळशीचं एक पान परमेश्वराच्या चरणावर व्हावं, त्या परमात्म्याच्या चरणावर व्हावं. आणि ते कसं? समर्पित भावनाने, मनापासून. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः असं म्हणावं, करावं. मला सांगा, तुम्ही असं तुमचं स्वतःचं काय दिलंत की ज्याच्यामुळं खरंच परमात्मा प्रसन्न होईल, की ह्या जीवानं स्वतःचं म्हणून कर्म आणून समर्पित केले? जरा शांत विचार करा. तुम्ही 1 मिनटं 20 सेकंद व्यवस्थित पायाची घडी घालून अर्ध पद्मासन अगदी सहजगत्या आणि ध्यान लावून बसलायत का? त्याला ते ध्यान अर्पण केले का? हे भगवंता, हे परमात्म्या, हे परमेश्वरा, हे गुरुराया, मी तुझ्यासाठी ध्यानाला बसले आणि हे ध्यान मी फक्त तुझं करत आहे, असं तुम्ही परमात्म्याला म्हणलंत का? पहिलं हे अर्पण करायला शिका. आणि प्रत्येक वेळेला भगवंताकडं, परमात्म्याकडे गेल्यानंतर, त्याच्यासमोर गेल्यावर तुम्ही स्वतःचं काय दिलेत, आपलं म्हणून काय दिलेत पहा. आणि तुम्ही संपूर्ण दैनंदिन व्यवहार जो करताय, जे भौतिक सुख उपभोगताय, जो संसार करताय, त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं काय आहे? एकदम वैयक्तिक, की माझ्या आतून हे मी दिलेलं आहे आणि समर्पित केलेलं आहे. याचा फक्त 1-2 सेकंद चिंतन करा. मी हे वर्षप्रतिपदेच्या अगोदरचं चिंतन सांगतोय आणि मी या वर्षातला पहिला संदेश देतोय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.